आज आपण पटकन होणारा फ्राईड राईस बनवतोय. मुलांना रोज-रोज टिफिनसाठी भाजी-चपाती काय बनवायची काही समजत नाही आणि मुलांना सुद्धा रोज भाजी-चपाती खाऊन कंटाळा येतो. त्यांना सुद्धा एखाद्या वेळेस असा राईस वगैरे वेगळा टिफिन बनवून दिला तर त्यांना सुद्धा खूप आवडतो. तर चला झटपट होणारा आपण फ्राईड राईस बनवूया. तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया. मी इथे काय काय भाज्या वापरल्या ते सांगते. कोबी, शिमला मिरची, गाजर, कांदा आणि हिरवी मिरची, टोमॅटो ज्या काही घरात आपल्या भाज्या असतात ते वापरायच्या. तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये तेल टाकायचं आणि मोठा एक कांदा बारीक चिरून टाकायचा. थोडा वेळ परतवून घ्यायचा. आता याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया. तुम्हाला वेळ असेल तर आलं लसूण किसून टाका किंवा बारीक एकदम चॉपिंग करून टाका. त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो राईसला. आता हे सर्व चांगलं भाजून घेऊया. कांद्याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपण परतवून घ्यायचे. तर हे पहा हलकासा कांदा परतवून झाला आहे. आता याच्यामध्ये 2 हिरवी मिरची कट करून टाकलेत. हिरवी मिरची आणि कांदा थोडा वेळ परतवून घेतले. आता आपण याच्यामध्ये कोबी, गाजर आणि शिमला मिरची टाकून घेऊया आणि हे सुद्धा थोड्या वेळासाठी परतवून घेऊयात. तर टोमॅटो आपण नंतर टाकूया. टोमॅटो लगेचच मऊ होतो त्यामुळे अगोदर बाकीच्या या सर्व भाज्या याच्यामध्ये टाकून घेतलेत आणि मीडियम गॅसवरती फक्त 2 मिनिट आपल्याला परतवून घ्यायचे. जास्त भाज्या शिजवायच्या नाही आहेत. थोडासा त्याचा क्रंचीपणा तसंच ठेवायचा आहे. राईसमध्ये खायला खूप छान लागतात या भाज्या. आता आपण टोमॅटो टाकूया. तर इथे मी 1 टोमॅटो बारीक चिरून टाकला आहे. आता हे सर्व चांगलं 1 मिनिटभर परतवून घेऊयात. आणि तुम्ही जर भात खूप जास्त बनवत असाल तर भाज्यासुद्धा जास्त वापरायच्या म्हणजे भात चांगला बनतो. तर इथे पाहू शकता थोड्या वेळासाठी आपण या भाज्या चांगल्या परतवून घेतलेत आणि याच्यामध्ये आपण मीठ अजिबात टाकणार नाही कारण शेजवान फ्राईड राईसमध्ये मीठ आहे आणि आपण भात शिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं असतं त्यामुळे मीठ टाकायची गरज पडत नाही. तर इथे मी शेजवान फ्राईड राईस मसाला घेतला आहे. 1 पॅकेट घेतले 10 वालं असतं ते. आता आपले ते भाज्यासुद्धा चांगल्या परतवून झाल्यात. याच्यामध्ये भात टाकून घेऊयात. तर माझ्याकडे शिळा भात नव्हता त्यामुळे मी अगोदरच भात शिजवून घेतलेला आहे पांढरा आणि ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवलेला म्हणजे मोकळा सुटसुटीत बनेल. गरम-गरम भात जर याच्यामध्ये टाकला तर तो मोकळा सुटसुटीत बनणार नाही. त्यामुळे त्याची सर्व वाफ जाऊ द्यायची जर ताजा भात वापरत असाल तर. आणि रात्रीचा शिळा भात असेल तर हाताने मोकळा सुटसुटीत करायचा आणि या भाज्यांमध्ये टाकून घ्यायचा. आता आपण हा भात टाकून घेतले आणि पूर्ण 1 पॅकेट मी मसाल्याचं याच्यामध्ये टाकून घेतले. तुम्हाला आणखीन स्पायसी हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकतात. मी फक्त मसालाच टाकले. लहान मुलांसाठी बनवत असाल तर फक्त मसाल्याचं पॅकेट टाकू शकतात. जास्त स्पायसी नाही करायचा. लहान मुलं असाच भात आवडीने खातात. खूप तिखट झाला तर मग ते तेवढा आवडीने खात नाहीत त्यामुळे फक्त मसाला वापरूनच हा भात मी बनवून घेते आहे. तर आता हे सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया. आणि आपण याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा 2 चिरून टाकलेल्या आहेत त्यामुळे मी ते लाल मिरची पावडर वापरले नाही आहे. तुम्हाला तिखट आवडत असेल तर लाल मिरची पावडरसुद्धा थोडीशी टाकू शकतात. आता हे सर्व चांगलं मिक्स केले. सगळे शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून परत एकदा हे मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटासाठी याला वाफ काढून घेऊया. झटपट आपल्या इथे फ्राईड राईस मसाला तयार झालेला आहे की नाही बनवायला साधा सोपा. रात्रीचा शिल्लक भात राहिलेला असेल तरीसुद्धा सकाळी तुम्ही भाज्या कट करून पटकन असा हा 10 मिनिटात राईस बनवून देऊ शकतात. रोज-रोज मुलांनासुद्धा भाजी चपाती खाऊन खूप कंटाळा येतो. त्यावेळेस तुम्ही असा हा झटपट होणारा राईस नक्की बनवा. तर कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर साऱ्या टिफिन रेसिपी, नाश्त्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. पाहिलं नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. भात पहा किती छान झालं आणि याचा ओरिजिनल कलर आहे. आपण याच्यामध्ये कोणतीही लाल मिरची पावडर काहीही टाकलेलं नाही आहे. फक्त मसाला वापरून हा भात बनवलेला आहे. तर दिसायला जेवढा मोकळा सुटसुटीत दिसतोय खायलासुद्धा चवीला खूप छान लागतो. तर झटपट 10 मिनिटांमध्ये आपल्या इथे फ्राईड राईस मसाला तयार झालेला आहे. कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि आणखीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही रोजच्या रोज नवीन-नवीन रेसिपी पाहू शकतात. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. बाय बाय.